श्रावण मास सुरू झाला की घरात रेलचेल होते उपवास आणि गोडधोड पदार्थांची. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवूया नारळाची मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी. यासाठी मी येथे 3 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहे. यांना किसून मिक्सरमध्ये याप्रमाणे दळून घेतलेलं आहे. हे किसलेलं खोबरं आपण घरातील कुठल्याही वाटीने मोजून घ्यायचं आहे. येथे मी या वाटीने हे मोजून घेत आहे. किसलेला खोबरा 3 वाट्या आहे. त्याच वाटीने मी येथे 1.5 वाटी साखर घेणार आहे. जेवढा आपला खोबरा आहे त्याच्या निम्मे आपण साखर घेणार आहोत, म्हणजे आपली जी बर्फी आहे ती अगदी परफेक्ट जमते. 1.5 वाटी साखर घेतल्यानंतर यामध्ये साखर बुडेल किंवा 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. यामुळे पाक आपला लवकर तयार होतो आणि गॅसचीही बचत होते. पाक तयार होतोय तोपर्यंत बर्फी बनवण्यासाठी जेही भांडं घेतलं असेल त्याला साजूक तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. पाकाला छान उकळी आली आणि घट्टसर पाक बनला की ही बर्फी लगेच बनवता येते. पाकाला चिकटपणा आला आणि पाक थोडा घट्टसर झाला की यामध्ये आपण किसून घेतलेलं खोबरं घालूया. गॅस इथे मंद आचेवर ठेवायचा आहे. पाक आणि खोबऱ्याचं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर स्वादिष्ट अशी ही बर्फी उपवासाला देखील चालते. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. मिश्रणाने कढईच्या कड्या सोडल्या आणि असा घट्टसर गोळा तयार झाला की या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तयार झालेलं मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हे गरम असतानाच पसरून घ्यायचं आहे. हाताला तेलाचा तुपाचा हात लावून किंवा मग कुठल्याही पलटण्याने वगैरे व्यवस्थित दाबून प्लेन करून घेतलं की गरम असतानाच याच्या आवडीनुसार कापा कट करून घ्यायचे आहेत. एकदा की ही बर्फी थंड झाली की मग याच्या काप पडायला जमत नाही. अर्ध्या तासानंतर आपली बर्फी छान सेट झालेली आहे. एकदम स्वादिष्ट, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी छान नारळाची बर्फी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.